आणि बीड मधली एक धक्कादायक अशी बातमी आहे, कारण वाल्मिक कराड याच्या बातम्या मोबाईलवरती का बघतोस याचा जाब विचारत एका तरुणाला बेदम मारहाण करण्यात आली आहे। बीडच्या धारूर इथे वाल्मिक कराड याच्या संबंधित बातम्या पाहिल्यामुळे या तरुणाला मारहाण झाली आहे। जखमी तरुणावरती सध्या अंबाजोगाईमधल्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत। वैजनाथ बांगर आणि अभिषेक सानप यांच्याकडून शिवीगाळ करत ही मारहाण झाली आहे। वाल्मिक अण्णा मुंडेच्या बातम्या पाहिल्या तर संतोष देशमुख करू मारहाण करणाऱ्यांकडून ही खुली धमकी देण्यात आली आहे। सध्या धारूर पोलीस ठाण्यामध्ये या सगळ्याच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे। गोविंद शेळके आमचे प्रतिनिधी आपल्याला माहिती देतात। गोविंद, बीड मध्ये काय चाललंय असं म्हणायची वेळ आली आता? नक्की जे काही गुन्हेगारी पार्श्वभूमीवरच्या घटना आहेत त्या काही थांबायचं नाव घेत नाहीयेत। म्हणजे ही जी घटना घडली आहे ही घटना अशोक मोहिते नावाच्या एका तरुणाला मारहाण झाली आहे। ती केज तालुक्यातील तरनळी या ठिकाणी झाली आणि धारूर पोलीस स्टेशन अंतर्गत खरं तर हा सगळा एरिया येतो। त्या ठिकाणी वाल्मिक कराडच्या संदर्भातल्या बातम्या हा व्यक्ती मोबाईलवर पाहत होता, मात्र तो मोबाईलवर वाल्मिक कराडच्याच बातम्या का बघतो असं म्हणून सानप आणि बांगर म्हणजे बालासाहेब भोसले हे जे तक्रारदार आहेत त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून दोघांवरती आरोप आहे। ज्या दोघांनी ही मारहाण केली ह्या व्यक्तीच्या विरोधामध्ये गुन्हा दाखल झाला आहे। अभिषेक सानप आणि भारत बांगर अशा दोघांची नावं आहेत। ज्या व्यक्तीला मारहाण झाली ते मोहिते सध्या अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय रुग्णालयामध्ये उपचार घेत आहेत। एक मात्र खरं आहे की संतोष देशमुख यांच्या हत्या प्रकरणावरून सुरू झालेले हे काही गुन्हेगारी पार्श्वभूमीवरचे जे काही घटना आहेत त्या थांबताना नाव घेत नाहीत असं म्हटलं तर ते चुकीचं ठरणार नाही। यामिनी अगदी धन्यवाद गोविंद या माहितीसाठी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।